आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील गावडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राजगुरुनगर येथील पाबळ रोडला असलेल्या IDBI बँके शेजारील गावडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथं 8 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सदर तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉक्टर हर्षाली गावडे व डॉक्टर हर्षद गावडे यांनी दिली आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। जागतिक दिनानिमित्त भारत देशामध्ये तसेच जगामध्ये सर्वत्र महिलांना प्रोत्साहन मिळावे व महिलांमध्ये प्रगती व्हावी, त्यांचं मनोबल वाढावे, त्या समाजाच्या मुख्य प्रवाहात याव्यात याकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते। सदर शिबिराचे वैशिष्ट्य असे: गरोदर माता तपासणी, वंध्यत्व चिकित्सा, मासिक पाळी संबंधी उपचार, गर्भपिशवीचे उपचार व आजार, IUI व IVF उपचार, तसेच हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातील। डॉक्टर गावडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोनोमेमोग्राफी म्हणजे स्तनाच्या कर्करोगाची तपासणी 20% सवलतमध्ये केली जाईल असं सांगण्यात आलंय। या हॉस्पिटलचे संचालक स्त्री रोग तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर हर्षाली गावडे व जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर हर्षद गावडे हे सदर शिबिरमध्ये रुग्णसेवासाठी उपलब्ध असतील। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 97 66 33 44 66 आणि 86 05 50 66 33। मुख्य संपादक अयूब शेख, तेज तुफान न्यूज चॅनल, खेड, राजगुरुनगर, पुणे। गावडे हॉस्पिटलमध्ये मी गायनेकोलॉजिस्ट म्हणजे स्त्री रोग तज्ञ आहे। इथे आम्ही आता 8 मार्चला वुमन्स डे साठी कॅम्प ऑर्गनाइज केलेला आहे। कॅम्प मध्ये तुम्ही जर आले तर तुम्हाला NJPGY आणि CM फंडचा लाभ घेऊ शकता। आमच्या हॉस्पिटलमध्ये IVF ट्रीटमेंट्स आणि इनफर्टिलिटीचे ट्रीटमेंट्स म्हणजे ज्यांना मुलं बाळ राहत नाही त्याचे ट्रीटमेंट्स चालू झालेले आहेत मागच्या 1 वर्षापासून। तर जर समजा तुम्हाला काही त्रास असेल प्रेग्नन्सी राहण्याचे तर 8 मार्चला तुमचं फ्री मध्ये OPD मध्ये कन्सल्टेशन होईल। NJPGY आणि CM फंडच्या अंडर जे काही ऑफिस तुमचे बसतील ते आपल्याकडे फ्री मध्ये होतील। या स्कीम्सचा तुम्ही फायदा घ्यावा आणि लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रेशन करावं।